नमस्कार मित्रांनो, कसे सगळे मस्त मजेत. गावची यात्रा झाली आमच्या. तुमच्या गावची कधी असते यात्रा नक्कीच कमेंट करून सांगा. पिऊ गप्प, पैसे वाजू नको ग बाबू, गप्प बस. पैसे होण्याविषयी आठवला मला. मी जत्रेमध्ये लहान लहान पोरांना पैसे दिले होतं. 100 रुपये. मी एक 500-600 रुपये पोरांना वाटलं, ते 5-6 पोरांना. तर त्याच्यावरती बऱ्याच लोकांच्या कमेंट आल्या की ह्याला लय पैसा झालाय, लय पैशाचा माझा आहे ह्याला, हा असाच उधळत बसतो, स्वतःचं घर बांधत नाही, असाच भाड्याच्या घरात राहील. बऱ्याच कमेंट आल्या. तुम्ही पण वाचले असतील मला वाटते. त्या जत्रेच्या व्हिडिओच्या खाली बघा, मी मुलांना पैसे दिले होते. पिऊ पिऊ मम्मीला दिसू दे की पिवड्या, पैसे दे. येते तू थोडंच येतं. हा मम्मी दे बरं. हो, तू पण दिसते. ओके ओके. मी मुलांना पैसे दिले होते. आता मला सांगा मित्रांनो, मला त्या व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये असं पण बोलले होते लोक की असाच पैसे उधळत बस, स्वतःचं घर बांधू नको. अरे बाबांनो, मला पण कळतंय की मला घर बांधायचंय, माझ्याकडे घर नाहीये. आणि मी आता सध्या या स्टेजला काय माहिती पण आहे सगळ्यांना. आणि जे जे माझे ब्लॉग आत्ताच बघायला सुरुवात केल्यात त्यांनी, व्हिडिओ आता 1 वर्ष झालं, 2 वर्ष झालं, त्यांना माझ्या काय गोष्टी माहीत नाही. पण ज्यांना, जे लोक माझे व्हिडिओ 5-6 वर्षापासून 7 वर्षापासून जे बघतात, त्यांना माहिती आहे की मी कसं आहे, किंवा माझं काय होतं, किंवा काय कशामुळे सगळ्या गोष्टी. ते लोक असे नाहीत बोलणार मला. जे लेटेस्टमध्ये जे बघायला चालू केले लोकांनी व्हिडिओ, त्यांना वाटतं की सगळे युट्यूबर्स पुढे गेले, म्हणजे ह्यो काहीच करू शकत नाही. पहिल्या लोकांना काय वाटतं की पहिल्या लोकांनी सगळ्यांनी माझा स्ट्रगल बघितलाय. सगळे युट्यूबर्स पुढे गेले, घरदार झालं, सगळ्या गोष्टी झाल्या, पण माझं काय झालेलं नाहीये. पण त्यांना हे पण माहिती की का नाही झालेलं वगैरे. त्याच्यामुळं आत्ताच्या लोकांनी जी कमेंट केल्यात, पैसा उधळत बसतो, खूप वाईट वाटलं की बाबांनो, मी लहान असताना मी पण असंच कोणाकडे तरी पैसे वगैरे मागायचो. जत्रा आली की 2 पैशाची अपेक्षा असायची आणि वाटायचं की बाबा आपल्याला कोणतरी पैसे द्यावं. म्हणून मी त्यावेळेस त्या लेकरांना पैसे दिले. एक जणाने कोणी कमेंट केली, आय थिंक नो, आय डोंट नो. त्यांनी कमेंट केली की पोरांनी मागितले पण नाहीत पैसे आणि स्वतःहूनच वाटले. लय पैसा झालाय. आता पहिला काळ आताचा काळ वेगळा झालेला आहे मित्रांनो. पहिलं रुपया दिला तर त्या रुपयात लाखाचं समाधान होतं. आता लाख दिलं तरी कमी वाटतं. पण मी माझ्या पतीनं दिलं आणि स्वतःहून दिलं असं. आणि आता सध्याची कंडिशन कशी चालू आहे तुम्हाला माहिती आहे. त्याच्यामुळे कोणी मागणं हे मी अनिवार्य समजत नाही आहे की मुलांनी यावतचं पैशाचं मागावे आणि मग मी त्यांना हेच करावं. हा, कृष्ण मला मागत होता. मग मला सांगा, कृष्णा 4 पोरांबरोबर होता, त्याला पैसे देत असताना इतरांना पण देणं गरजेचं आहे की नाही? नाहीतर फक्त कृष्णाच्या पिऊच्या हातात दिलं आणि बाकीच्या मुलांना तसंच ठेवलं तर परत कमेंट केले असते की बाबा बघा, स्वतःच्या पोरांना म्हणले की लगेच पैसे देतो, दुसऱ्यांच्या पोरांना कसं अवॉइड करतो. म्हणजे अशा गोष्टी होऊ शकत होत्या त्या ठिकाणी. पण माझ्या मनामध्ये असं काय नव्हतं. मला पोरांना द्यायचंच होतं पैसे. आणि माझं घर, माझं दार, माझ्याच कर्ज, माझी प्रगती, हे ते देवाच्या हातात, नशिबात. आणि एक ना एक दिवशी ह्या सगळ्या गोष्टी बदलणारच आहेत माझ्या आयुष्यामध्ये, हे मला चांगलं माहिती आहे. आणि मी माझ्या पद्धतीने माझ्या आयुष्यात माझे प्रयत्न करत राहतोय. पिऊ पिऊ थोडं खाली बस बाबा, थोडं बस, थोडं खाली, थोडं खाली बस. खाली अंगावर नाही बस म्हणलं, पिवडं खाली बस, खाली बस, खाली बस. चल इथं पिहू. आता कसं करावं? ते मनोहर मामा म्हणून आहेत घोटीचे. ज्यावेळेस चॅनल गेला होता त्यावेळेस मी त्यांच्याकडे गेलो होतो. त्यावेळेस सगळ्या गोष्टी बघितल्यात आणि त्यांनी पण सांगितलं 27-28 मध्ये तुमची परिस्थिती बदलल, घर होईल स्वतःचं. आणि मी जे कॅल्क्युलेशन केलं आहे माझ्या लाईफचं, किंवा जे काय थोडंफार माझ्या अंगावर ते कर्ज पाणी आहे, ते कधीपर्यंत वगैरे मिटेल, किंवा माझा जसा आता सध्या इन्कम आहे त्यानुसार मी कसं सगळ्या गोष्टी हँडल करू शकतो, ह्या सगळ्या गोष्टीचा मी
काय तिला म्हणतात एक मांडणी करून ठेवली आणि 27-28 मध्ये 100% घर होणार, माझं होणार म्हणजे होणारच. मला माहिती आहे की बऱ्याच लोकांची तळतळ आहे, म्हणजे असं म्हणजे तळमळ आहे की बाबा पांडू दादाचं घर झालं पाहिजे. मला पण समजतंय तुम्ही चांगल्यासाठीच बोलता. मला एवढं गप की आता मोडची ती सर 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 आहो. उचल 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 ते काय उचल उचलायचं? उचल तिला सर उचलायला सर लागते. सर सर माझं काय पी अयो तिला असं झोपायचं या शिटावरती. मी इकडे सरकते. तर घर होईल तिथपर आलंय. हा घर होईल, हा होईल, एक ना एक दिवशी घर होईल. थोडंसं लेट होईल पण होईल घर. आणि एवढा मागं मी काय राहिलो तर ही माझ्याच चुकींमुळं राहिलो या. बऱ्याच काही चुका माझ्याच आहेत, त्याच्यामुळे मी असा मागं राहिलो या. पण असू द्या, ते म्हणतात ना आयुष्यामध्ये ठेस लागली की पुन्हा खड्डा बघून चलतं, चहा पोळला की ताक फुकून पितं. अशा काही गोष्टी आता आहेत. कुठली पण गोष्ट अनुभवाने शिकायला भेटते, बिना अनुभवाचं आपल्याला इथं काहीच शिकायला भेटत नाही. माझ्याकडं यूट्यूबचा पण अनुभव आहे, आयुष्याचा पण अनुभव आहे, माणसांचा पण अनुभव आहे. वाजू नको, ऐक की पप्पा काय व्हिडिओ म्हणते. गपकी ग बापू, व्हिडिओ गपकी. पूजा मला खूप साथ देते व्हिडिओ बनवण्यास. पण विषय असा होतो की मला जो आहे म्हणजे असा एकटा असं व्हिडिओ बनवण्यामध्ये रसच राहिला नाही. कॉमेडी वेबसिरीजमध्ये वगैरे बनवायला किंवा ह्या त्या गोष्टी करायला सगळं आहे आपल्याकडे आता सध्या. कॉम्प्युटर, कॅमेरा, एडिट वगैरे, म्हणजे ज्या काय वेबसिरीजला गोष्टी लागतात त्या सगळ्या गोष्टी आहेत. तर जर कोणाला वेबसिरीज बनवायची असेल मला घेऊन, सगळ्या गोष्टी आहेत आपल्याकडे. थोडंफार त्यांना जर इन्व्हेस्टमेंट करायचं असेल, पैसे लावायचे असेल किंवा प्रोड्यूस करायचं असेल किंवा इंटरेस्ट असेल तर त्यांनी पण कॉन्टॅक्ट करा. मी या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये नंबर देतो. आणि कोण जर रायटर एक चांगला असेल, रायटर, कॉमेडी स्क्रिप्ट लिहिणारा, वेब सिरीज लिहिणारा रायटर जर चांगला असेल तर त्यांनी सुद्धा मला संपर्क करा. नंबर तर देतोच आहे मी. कसं आहे, कुठली पण गोष्ट एकट्याने होत नाही आहे. वेब सिरीज करायची म्हणलं की टीम लागते आणि ती कंटिन्युटी पाहिजे त्याची, म्हणजे तेव्हा जाऊन ती कुठंतरी माणसांमध्ये चर्चा येतील. नाहीतर याच्या आधी मी बऱ्याच वेबसिरीज चालू केल्या पण काही कारणास्तव तिथंच मला थांबवावं लागल्या. 5 एपिसोड 10 एपिसोडमध्येच असं काहीतरी झालेलं आहे. पण बघूया, इथून पुढची वाटचाल माझी चांगलीच असणार आहे आणि केली पण आहे चांगलीच वाटचाल. प्रयत्न करत राहतोय, यश हे 100% मिळणारच. तुमचं प्रेम, आशीर्वाद आणि सपोर्ट असंच राहू द्या. घरच्यांचं तर आहेच, बाकी देवाच्या हातात. तुम्ही माणसाला हे पूजेला कशाला म्हणून बसवलंय बुजगाणं. नाही, म्हणली- मीच ऐकते नेमकं काय बोलतात. ती म्हणली 2 शब्द बोलते मी. काय 200 बोल 2 शब्द, चल काहीतरी. काय बोलू मी? तुम्ही काय बोलणार तेच माहित नव्हतं. मी तुमचंच बोलणं ऐकत बसले. माझं असं झालंय, चांगलं कराय गेलं तरी काय आता, एखाद्याचं वाईट तर कोणाचं केलंच नाही आपण. असू द्या, चला आता घरी कोणच नाही. आप्पा गेले तर आईला आणायला गावाकडे. आई आप्पा आल्यावरती आता बघू, उद्या एक शूट करायचं. आणि पिऊला पण मी इथं स्कूलला टाकलं आहे, तिला 1 तारखेपासून शाळा आहे. आणि डान्स क्लासला पण टाकलं आहे, पण ते काय जात नाही आहे. कृष्णा जातो डान्सला, आता पण गेला आहे. ए पिऊ, इकडे इकडे बाबू, चल इकडे कॅमेऱ्यात बोल. तू डान्स क्लास लावलाय ना तुला पप्पाने, चल इकडे बोल. इकडे इकडे मी इकडे भीती. इकडे 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 इकडे. भीती म्हणते. हा, कशाला भीती? डान्स करायला ती सर चांगले शिकवतात की घडा. द्यायचं नाही, स्कूलला जायचं तुला 1 तारखेपासून बाबू आता. स्कूलला गेलाय, मॅडम मारत्यात. होय, नाही चली पूजा घालायला लागला गाडीत बसून बसून. तर पिऊ जाईल आता स्कूलला पण आणि डान्सला पण. चला बाय बाय.